मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ CN पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओज पाहत असतात. आज आपण इयत्ता 12वी 2025 या बोर्ड एक्झामला जे विद्यार्थी अपियर होत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे दरवर्षी 2 फेब्रुवारी पासून सुरू होणारी जी काही तोंडी परीक्षा आहे, सायन्सच्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रॅक्टिकल एक्झाम आहेत त्या 2 फेब्रुवारी पासून सुरू होतात आणि साधारणतः 21 फेब्रुवारी पासून बोर्डाची थिअरी पेपर सुरू होत असतात. परंतु 2025 या वर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी 12वीची परीक्षा तब्बल 10 ते 11 दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच थिअरी पेपर 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहेत आणि तोंडी परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम ह्या जे काही आहेत त्या साधारणतः 22 ते 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार आहेत. मग आता या दरम्यान यावर्षी JEE सेशन 1 याची सुद्धा एक्झाम त्याच दरम्यान येते आहे. म्हणजे JEE सेशन 1 ची एक्झाम जी काही आहे ती 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या दरम्यान वेगवेगळ्या शेड्यूल मध्ये आयोजित केली गेलेली आहे. ती संपूर्ण भारतभर असल्यामुळे त्याच्या एक्झामचे जे काही तारखा आहेत त्या बदलता येत नाहीत. मग याच वेळेस याच कालावधीमध्ये 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये याच विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम आहेत आणि जे काही इतर विषय आहेत त्यांच्या तोंडी परीक्षा आहेत. मग या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येतील का? दोन्ही देता येतील का फक्त एका प्रॅक्टिकल एक्झामला हे विद्यार्थी मुकणार? काही विद्यार्थी संभ्रमावस्थेमध्ये आहेत, कॉलेजला विचारणा करता आहेत. परंतु कालच बोर्डाने एक प्रकटन जारी केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या बाबी सविस्तरपणे नमूद केलेल्या आहेत. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीचे अपडेट्स या चॅनलवर आपण मिळवत राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना जे काही आहेत त्यांनी सुद्धा बोर्डाकडे पाठपुरावा केलेला होता की या विद्यार्थ्यांच्या JEE च्या जे काही परीक्षा आहेत, JEE सेशन 1 चे जे काही परीक्षा आहेत त्या याच कालावधीमध्ये आहेत आणि म्हणून या बोर्डाच्या तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलाव्यात. परंतु बोर्डाने त्याच्या बाबतीतला खुलासा केलेला आहे आणि विद्यार्थी याच्यामध्ये संभ्रमावस्थेमध्ये होते. विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की आपल्या तोंडी परीक्षा जातील, परंतु बोर्डाने याच्यावर उपाय काढलेला आहे. तेच पत्र कालच दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी बोर्डाने निर्गमित केलेला आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वीच्या परीक्षांच्या बाबतीत आणि विशेषतः प्रॅक्टिकल एक्झाम किंवा तोंडी परीक्षांच्या बाबतीत. तर याच्यामध्ये असं म्हटलंय की दिनांक 11/2/2025 पासून जे काही थिअरी पेपर सुरू होत आहेत त्याचं अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि याच इयत्ता 12वीच्या प्रात्यक्षिक आणि इतर विषयांचे जे काही तोंडी परीक्षा आहेत ते 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येतात. ज्या ठिकाणी छोटेसे कॉलेज आहेत त्यांना प्रॉब्लेम नसतो, विद्यार्थी संख्या कमी प्रमाणात असते तिथं काही प्रॉब्लेम नसतो. परंतु ज्या ठिकाणी 400 500 600 ते 1000 इथपर्यंत विद्यार्थी संख्या असते तिथं बॅचेस करावे लागत असतात. आणि मग या बॅचेस मध्ये ज्या दिवशी विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा येईल त्याच दिवशी कदाचित JEE ची त्याची एक्झाम ही असू शकते. मग तो JEE ला गेल्यावर त्याच्या या प्रॅक्टिकल परीक्षेचं काय? त्याला दुसरा पर्याय असा असतो की या परीक्षा आटोपल्यानंतर आउट ऑफ टर्न तो विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजला ही परीक्षा देऊ शकतो. परंतु त्याची आवश्यकता नाही. बोर्डाने असं स्पष्ट केलं आहे की उपरोक्त प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत काही विद्यार्थ्यांची JEE ची परीक्षा असण्याची शक्यता आहे आणि ती येणारच आहे. तेव्हा JEE परीक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन या जे काही परीक्षा आहेत JEE परीक्षेच्या दिवशी जर ह्या येत असतील
तर विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तत्सम परीक्षा मंडळाच्या उपरोक्त नियोजित प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत अन्य दिवशी घेण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे विभागीय सचिवांनी त्या त्या कॉलेजला दिलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या टाइम टेबल मध्ये त्याचा वेळ जरी टळून गेला तरी सुद्धा त्याच्यानंतरच्या बॅच मध्ये त्याला ऍडजस्ट करावं, कुठल्याही विद्यार्थी हा परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची जी काही दक्षता आहे त्या शाळांना कॉलेजेसला घ्यायला लावलेली आहे. आणि म्हणून या संदर्भात कोणतीही समस्या भविष्यामध्ये उद्भवू नये यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यासाठी मंडळाने हे पत्र प्रत्येक कॉलेजला पाठवलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी याच्या बाबतीत अजिबात चिंता करण्याचं काम नाही. तुमचे जे काही प्रात्यक्षिक परीक्षा आहेत किंवा तोंडी परीक्षा आहेत त्या निश्चितचपणे 10 फेब्रुवारीच्या आत त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घेण्यात येतील. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी एकदम निर्धास्त राहावं आणि JEE 2025 या परीक्षेला त्यांनी अपीयर व्हावं यासाठी मंडळाने हे पत्र निर्गमित केलेलं आहे. तर आपल्या माहितीस्तव या ठिकाणी ही माहिती मी दिलेली आहे. या ठिकाणी थांबतो. पुन्हा अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबू. थँक्यू.